सर हम उल्लासनगर 4 नंबर मदरासी बाड़ा में रहते। ये हम लोग को बारिश चालू हुआ तब से हमको घर का अंदर पानी घुसा है। कल रात से हम लोग को सोया ही नहीं, कुछ खाया ही नहीं। ऐसा ये पानी के अंदर हम लोग खड़ा रह के आड़त निकाल रहे। हम निकाल के पानी डाल रहे, वापस पीछे से पानी आ रहे नाला से। हम कितना बार निकालेगा? सुबह रात से निकाल के हम बीमार भी बढ़ गया। देखो मेरा हालत आपको सामने दिखा जाएगा। मैं इतना कापर रही है, पानी नहीं निकलेगा तो मेरा बच्चा लोग बीमार पड़ेगा। अभी निकल के मैं बीमार पड़ेगा तो मेरा बाल बच्चा को कौन देखेगा? ऐसा हालत में हमको कोई तो कुछ सॉल्यूशन चाहिए। हम सब जगह जाके बोल के तक कोई आके आज तक मेरे घर पे कोई देखा भी नहीं, कुछ पूछा भी नहीं है। क्या मान रहे नहीं? हमको नाला बना के दो अच्छे से। अभी हम कमाएगा, हम कुछ ले सकते हैं, हम लोग नाला तो नहीं कर सकते सर, वो नगर पालिका की करना है। उस लोग को ये बार क्या कर दिया, थोड़ा गड्ढा था उसको ऊंचा कर दिया, ऊंचा करके और अंदर पानी घुस रहे। गड्ढा खोद के दीवार उठाना चाहिए था। माहिती नाही, जे काम दिलंय ते आम्हाला एवढा त्रासदायक झालाय की ज्याच्याकडे पाणी येतं शेतीच्या कामामुळे ना, कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ना, जे नगरसेवक माणसं आणि तिथे कामामुळे जे पाणी भरत चाललेलं ते आता येत नाही। ज्यांच्याकडे पाणी येत नव्हतं आजपर्यंत त्यांच्या घरात पण सगळ्यांच्या घरात पाणी यायला लागला। तिकडे त्यांनी नाला उचललेला आहे वरपर्यंत, त्याच्या खाली भर केली आहे। जी नाले खोदाई करतात, साफ करतात, ते न करता डायरेक्ट सिमेंट टाकून त्याचा पॅक करून टाकलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतोय की आम्ही वैतागलो इकडं। आणि इकडे येत तर नाही कोण, फक्त खाली कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते माहिती नाही आम्हाला। कॉन्ट्रॅक्टर येतात खाली बस दाखवतात कॉन्ट्रॅक्टर आहे कोणतरी संदीप सुरे नावाचे, संदीप सुरेने केलेला आहे ते। हा जो नाला आहे हा इकडे कमीत कमी 15 फुटी 20 फुटीपर्यंत आज आहे लांबलेला। पुढे जाऊन तो नाला अतिक्रमणामुळे 7 फूट आणि 4 फूट 5 फुटावरती झालेला आहे। तो एकदम कमी करून टाकलेला आहे। त्याच्याकडे प्रशासन काही लक्ष देत नाही। तो नाला वरती अतिक्रमण जो आहे तो कट करा आणि त्या नाल्याला थोडा मोठा करा, विस्तारित करा त्याला। त्याच्यामुळे याचं पाणी सगळीकडे सरळ निघून जाईल। तो पाणी इकडे थांबल्यामुळे इथं पाणी सगळ्यांच्या लोकांच्या घरी येऊन सगळ्यांना नुकसान होतोय आणि याच्यामुळे येणारे आजार, त्रास, रोगराई ही सगळ्यांना होणारच आहे। प्रशासन याच्याकडे थोडे लक्ष द्यावे। या नाळ्यावर कोणी अतिक्रमण केलं आणि या नाळा कोणाच्या आर्थिक स्वार्थासाठी वर केला असं तुमचं म्हणणं आहे? आर्थिक स्वार्थासाठी म्हणजे तिकडे बांधलेले दुकानं आहेत, एक मोठी बिल्डिंग आहे, इमारत पण आहे। त्याच्यामुळे ते सगळं नाळा एकदम कमी झालेलं आहे तिकडं। ते तुम्ही बघू शकता, तिकडे तुम्हाला दाखवतो मी पाहिलं की हा बघा इकडे त्या नाल्यावरती अतिक्रमण झालं आहे। इकडे त्या नाल्याचा ब्रिज आहे तेवढीच साईज तिकडे ठेवा ना। अतिक्रमण करतात, म्युन्सिपालिटी लक्ष देत नाही त्याच्यावरती। अतिक्रमण काय झाला तर अतिक्रमण झाला तर त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे म्युन्सिपालिटीने। ते नाल्यावरती जे वेगळे बांधकाम होतात आहे त्याच्यावर थांबवायला पाहिजे लोकांनी। याआधी पण खूप पाऊस पडायचा, पाणी लोकांच्याकडे बोलायचं आपण पाणी आहे, पण इथपर्यंत तरी पाणी नाही यायचं। आज थोडासा पाऊस पडलाय, हे चुकीच्या अधिकाऱ्यांच्या कामामुळे आज आमच्याकडे ढोपरभर पाणी यायला लागलं इकडे घरामध्ये। पूर्ण सिस्टमची वाट लागली, पूर्ण अंतरून वाट लागली, सगळ्यांची कामं वाट लागली। इकडे आमचे जेवणाचे पण वाटे झाले। आता रात्रपासून माझी आई डोळेउष्ट बाई आहे, यांना पाणी काढायचंच कामं चालू सध्या। आधी करून काय फायदा? एवढं पाणी आमच्याकडे कधीच आलं नाही। आता पाणी याच्यामुळे आता चुकीचं बांधकाम झालंय फक्त इकडं, त्यामुळे हे सगळं चालू झालंय। पाणी पूर्ण एरियामध्ये पाणी येतं, एक माझ्याच घरात नाही, हा सगळ्यांचा त्रास है। अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे व्हाट्सएप नंबर 9021499607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021499607 पर कॉल करें।